इंदिरा भवन या काँग्रेसच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन काही वेळापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये झालेले आहे। महाराष्ट्रातून देखील नेते आले होते। बंटी पाटील आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। पाटील साहेब, तुम्ही देखील होतात भाषणात। मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा राहुल गांधी असतील, काय संदेश दिलेला आहे आगामी काळात निवडणुकीला पुढे जाता? नव्या ऑफिसच्या माध्यमातून आज 21व्या शतकामध्ये जे गरजेचं आहे ते सर्व अद्ययावत असं तंत्रज्ञानानं अद्ययावत असं ऑफिस इथं निर्माण झालेलं आहे। आणि मला वाटतं आणखीन जोमानं उद्याच्या भविष्यकाळात काँग्रेसचा विचार, देशाचा विचार हा पुढे घेऊन जाण्याचा संदेश आदरणीय खरगे साहेब असतील, आदरणीय राहुलजींनी दिलेला आहे। राहुल गांधींच्या भाषणामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा मुद्दा आला आणि मतांची जी टक्केवारी होती किंवा मतांचा डाटा दिला गेला नाही, निवडणूक आयोगाच्या याच्यावरती प्रश्न देखील उपस्थित केला नाही। भारताच्या लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि जगाच्या पातळीवर भारताची लोकशाही मोठी आहे आणि म्हणून निवडणूक आयोगानं देखील जर माहिती मागितली असेल तर ती द्यायला काय हरकत आहे। जर चूक काही नसेल, त्यामध्ये अडचण काही नसेल तर ती माहिती उपलब्ध केली पाहिजे, तरच विश्वासार्हता या निवडणुकीवर सामान्य माणसाची राहील। सामान्य माणसाला वाटलं पाहिजे की मी जे बटन दाबतोय तेच मत पुढं मोजलं जाते, त्यालाच माझं मत जाते। हा विश्वास या देशातल्या लोकांच्यावर संपादित करायचा असेल तर निवडणूक आयोगानं ही सगळी माहिती दिली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। तीच राहुलजींनी बोलून दाखवली। तुम्हाला अजूनही वाटतं की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएममध्ये घोटाळा झाला असं तुम्हाला अजूनही वाटतं? नाही, म्हणून म्हणतो काय की अनेक संघटनांनी EVM VVPAT हे 48,000 रुपयाचे डिमांड ड्राफ्ट भरून मागितलेले आहेत। आमची साधी अपेक्षा आहे की ते द्यावेत। शेवटी जर लोकशाहीत आम्ही याचा वापर पुढच्या काळात देखील करणार असोत आणि त्याच्यावर जर शंका उपस्थित झाली असतील काही IITsनी ज्यांचा तर शंकेचं निरसन केलं पाहिजे निवडणूक आयोगाने, एवढीच आमची अपेक्षा आहे। एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं। आगामी काळामध्ये काँग्रेसचं नेतृत्व बदलेल, राज्याचं नेतृत्व बदलेल अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। प्रदेशाध्यक्षपद कधी बदलू शकतो का आणि कधीपर्यंत हा निर्णय होऊ शकतो असं वाटतं? मला वाटते या आमच्यासाठी आत्ता प्रायोरिटी राहील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही ताकदीनं कसं लढतो आहोत, महाविकास आघाडी म्हणून आमचा स्टँड कसा असेल। आणि म्हणून मी म्हटलं तसं जिथं शक्य असेल तिथं आघाडी करू, जिथं शक्य नाही तिथं ताकदीनं आम्ही या ठिकाणी लढू। शेवटी ही लढाई आमची महायुतीबरोबरची आहे आणि या लढाईत आम्हाला एकत्रित लढणं अपेक्षित आहे आणि संघटना पातळीवरचे निर्णय हे दिल्ली स्तरावर येणाऱ्या भविष्यकाळात प्रदेशाध्यक्ष बदलला जाईल किंवा कधीपर्यंत अपेक्षा काय? मी त्याच्यावर वक्तव्य करणं संयुक्तिक ठरणार नाही। आम्ही पुढच्या आठवड्यात राज्यातली सगळी मंडळी एकत्रित बसतो आहोत आणि धोरणात्मक निर्णय सगळ्याच बाबतीत या ठिकाणी घेऊ। तुमच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे। प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली तर आवडेल प्रदेशाध्यक्षपद घ्यायला? म्हणलं की त्याच्यावर आज बोलणं संयुक्तिक नाही। शेवटचा प्रश्न विचारतो, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीमध्ये तुम्ही होतात, काय वाटतं तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या महाविकास आघाडी म्हणून लढल्या पाहिजेत की काँग्रेसने स्वतंत्र लढल्या पाहिजेत? तुम्ही ॲनालिसिस आणि निवडणुकीच्या पातळीवरती नियोजन केलेलं होतं महाराष्ट्रात। मला वाटतं जिथं शक्य आहे, मी म्हटलं तसं एखाद्या जिल्ह्यामध्ये शक्य असेल आघाडी करणं तर आपण आघाडी केली पाहिजे। शेवटी महायुतीचा पराभव होणं अपेक्षित या ठिकाणी आहे आणि त्यासाठी जी पावलं उचलायला लागतील ती उचलायचा प्रयत्न काँग्रेस म्हणून आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू की जिथं जिथं शक्य होईल तिथं एक संघपणे आम्ही लढाईला उतरणार आहोत। धन्यवाद सर। हे सतेज पाटील होते आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आघाडी करून महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये जिथं शक्य होईल तिथं आघाडी करू, जिथं शक्य नाही तिथं काँग्रेसमधून म्हणून लढू, पण राज्यातील महायुती सरकारचा पराभव करणं हे आमचं सगळ्यांचं उद्दिष्ट असल्याची भावना देखील सतेज पाटील यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केलेली आहे। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।